नमस्कार. पुस्तकार्थमध्ये आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत. आपलं आजचं पुस्तक आमच्या डोंबिवलीच्या विजय गोखले यांनी लिहिलेलं, ग्रंथालीनं प्रकाशित केलेलं नानी पालखीवाला एक सहृदयी सुसंस्कृत व्यक्तिमत्व. पुस्तकाचं नाव नानी पालखीवाला एक सहृदयी सुसंस्कृत वकील. लेखक विजय गोखले. प्रकाशक ग्रंथाली प्रकाशन. 16 जानेवारी 2025 रोजी पहिली आवृत्ती प्रकाशित झालेलं 108 पानी पुस्तक म्हणजे विजय गोखले लिखित नानी पालखीवाला एक सहृदयी सुसंस्कृत वकील. 200 रुपये किमतीच्या या पुस्तकाचे प्रकाशक आहेत ग्रंथाली प्रकाशन. ग्रंथालीनं प्रकाशित केलेल्या या पुस्तकाला प्रस्तावना लाभले माननीय न्यायमूर्ती अजय श्रीकांत गडकरी यांचे. गडकरी साहेब हेही आमच्या मूळच्या डोंबिवलीचे. गडकरी साहेबांचे वडीलही पेशानं वकील होते आणि ते आमच्या डोंबिवलीचे नगरसेवकही होते. त्यामुळे या पुस्तकाच्या प्रकाशनाची बातमी वर्तमानपत्रात पाहिल्यानंतर लगेचच या पुस्तकाची मी ऑर्डर नोंदवली आणि हे पुस्तक घरी आल्या आल्या बसल्या बैठकीत वाचून पूर्ण केलं. कारण नानी पालखीवाला हा विषय माझ्याही हृदयाच्या जवळचा. आपल्यापैकी अनेकांना कल्पना आहे की 1986 सालापासून मी सातत्यानं अर्थसंकल्पीय विश्लेषणाचे कार्यक्रम करतो. आपल्या देशात अर्थसंकल्प हा विश्लेषणाचा विषय आहे. ही परंपरा सुरू करणारं व्यक्तिमत्व म्हणजे नानी पालखीवाला. एकूण 33 वर्ष नानी पालखीवाला यांनी अर्थसंकल्पाचं विश्लेषण केलं आणि त्यामुळे जेव्हा मी या सातत्यानं, कारण 2025 हे माझं अर्थसंकल्पीय विश्लेषणाचं सलग 39वं वर्ष आहे, त्यामुळे प्रत्येक वेळेला त्या वर्षाचंच पहिलं भाषण करताना असं नव्हे तर अगदी 1986 सालपासून आजपर्यंत माझ्या मनामध्ये नानी पालखीवाला हा नंदादीप सतत तेवत असतो आणि त्यामुळे या माणसाविषयी आलेलं पुस्तक हे कुतूहल होतच. त्यामुळे हे पुस्तक हातात आल्या आल्या बसल्या बैठकीत अक्षरशः वाचून पूर्ण केलं. 108 पानं आणि तीही विजय गोखल्यांसारख्या जाणकार माणसांनी लिहिलेली 108 पानं हे असल्यामुळे एकदा पुस्तक हातात घेतल्यानंतर ते वाचून पूर्ण होईस्तोवर खाली ठेवलं जाणं केवळ अशक्य होतं. ही पुस्तक वाचण्याची त्याच्या व्यतिरिक्तही अनेक कारण आहेत. पहिलं कारण म्हणजे या पुस्तकाचे लेखक आमच्या डोंबिवलीचे. विजय गोखले हे एक आदर्श व्यक्तिमत्व हा दबदबा अगदी माझ्या लहानपणापासून, माझ्या नकळत्या वयापासून ऐकत आणि पाहत मी मोठा झालोय. घरी माझ्या वाह्यात वागण्यावरनं ओरडा खाताना, आणि हा प्रसंग नियमितपणाने यायचा, दरवेळी विजय गोखले महाशयांचं आदर्श म्हणून एक उदाहरण म्हणून समोर ठेव या वाक्यानं माझ्या आईच्या ओरड्याचा समारोप व्हायचा. इतका ओरडा खाऊनी माझ्यात विजय गोखल्यांचा एकही गुण आला नाही. हा माझा कोडगेपणा, विजय गोखले यांची मर्यादा नव्हे. हे पुस्तक तातडीनं वाचण्याचं दुसरं कारण म्हणजे या पुस्तकाचे लेखक विजय गोखले म्हणजे अत्यंत मोजकं आणि नेमकं लेखन हा त्यांचं वैशिष्ट्य. म्हणजे काल माधव जोशींच्या महाभारत ते भारत 2025 मध्ये मी जे कपटीचं वर्णन केलं होतं की कपटी म्हणजे अशी नोंद की जी आशयात नेमकी आहे आणि आकारानं लहान आहे, बस या वर्णनात चपखल बसेल असं मुद्देसूद लेखन म्हणजे विजय गोखले. विजय गोखले या नावातच काहीतरी जादू असावी. आपले माजी परराष्ट्र सचिव विजय गोखलेत नावाची दुसरी व्यक्ती होती आणि तेही असं मोजकं आणि नेमकं लेखन करायचे. पण त्या माजी परराष्ट्र सचिवांमध्ये कदाचित तो त्यांच्या संधी अधिकारी होण्याच्या प्रशिक्षणाचा भाग असावा. आणि विजय गोखले या पुस्तकाचे लेखक आमच्या डोंबिवलीचे यांच्या स्वभावाचं ते गुणवैशिष्ट्य असावं हे या पुस्तक वाचनाचं दुसरं कारण. तिसरं कारण म्हणजे कैलासवासी नानी पालखीवाला यांची अर्थसंकल्पीय भाषणं वाचत ऐकत मी आणि माझी पिढी वाढलोय, जगलोय. चौथं कारण म्हणजे 2026 हे वर्ष माझ्या अर्थसंकल्पीय विश्लेषणाचं सलग 40वं वर्ष असेल. हा टप्पा पार करत असताना नानी पालखीवाला यांच्यावर एक पुस्तक लिहिण्याचा माझा मानस होता. त्यामुळे विजय गोखले यांचं हे पुस्तक आलंय असं कळल्यापासून त्याविषयी माझ्या मनामध्ये हे कुतूहल होतं. हे पुस्तक लगेच आणि सलग वाचण्याचं 5वं कारण म्हणजे या पुस्तकाचा विषय किंवा नायक आणि या पुस्तकाचा लेखक हा समसमा संयोग आहे. नानी पालखीवाला आणि विजय गोखले या दोघांचीही व्यावसायिक कारकीर्द, कायदा, अर्थव्यवहार, कर, व्यवहारी अनुभव या दोघांमध्ये त्यांचं साम्य आहे.
त्यातून हे पुस्तक हातात आल्या आल्या लगेच वाचायला सुरुवात केली. पुस्तक वाचून पूर्ण करत असताना मनात एकच भावना होती की हे पुस्तक वाचकाला समाधान देणार आहे. आणि त्या भावनेचं शब्दांकन करत असताना मला एक गोष्ट स्पष्ट आहे की पुढच्या वर्षी नानी पालखीवाला या विषयावर आता पुस्तक लिहिण्याचं माझ्यात धाडस नाही. श्रोता म्हणून नानी पालखीवाला यांची मी भाषणं ऐकली आहेत. एक अगदी सर्वसामान्य वाचक म्हणून मी त्यांची वी द पीपल, वी द नेशन, आवर कॉन्स्टिट्यूशन डिफेस्ड अँड डिफाईल्ड, इंडियाज प्राइसलेस हेरिटेज, ज्युडिशरी मेड टू मेजर्स ही पुस्तकं मी वाचली आहेत. यातलं इंडियाज प्राइसलेस हेरिटेज हे पुस्तक काल जसं माधव जोशींचा उल्लेख केला की महाभारत ते भारत 2025 किंवा पुस्तकार्थाच्या अगदी पहिल्याच भागात उल्लेख केला पेरिप्लस ऑफ हिंदुस्तान, हे पुस्तक ते द्विखंडात्मक पुस्तक. मग सुनंदा भोसेकरांचं पेरिप्लस ऑफ हिंदुस्तान, त्याच्यानंतर माधव जोशींचं महाभारत ते भारत 2025 आणि याला जोडून नानी पालखीवालांचं इंडियाज प्राइसलेस हेरिटेज ही पुस्तकं जर वाचक म्हणून सलग वाचली ना तर आपल्या देशाचा इतिहासाचा एक वेगळाच परिप्रेक्ष्य आपल्या डोळ्यासमोर उभा राहतो. कळत न कळत असे योग जुळून येतात. पुस्तकार्थाचं रेकॉर्डिंग करत असताना हा योगायोग माझ्या मनात नव्हता, पण शेवटी इतिहास हाही एक योग असतो आणि तो वाचनात येणं हाही योगायोग असतो. हे वाक्य माझं नाही, नानी पालखीवाला यांचंच आहे. त्या वेळेच्या माझ्या व्यावसायिक आयुष्यात माझ्या वरिष्ठांबरोबर एक अत्यंत कनिष्ठ अधिकारी म्हणून नानी पालखीवालांबरोबर काही मीटिंगमध्ये मी त्यांना पाहिलंय. नंतरच्या काळात गॉसिप वर्तुळात ते आणि रतन टाटा यांच्याविषयीचंही काही ऐकलंय. त्या प्रत्येक वेळी असं आतून वाटायचं की नानी पालखीवाला हे काहीतरी या सगळ्याच्या पलीकडलं आहे. हे असं पलीकडलं असणं हे नेमकेपणाने विजय गोखले यांनी त्यांच्या नानी पालखीवाला एक सहृदयी सुसंस्कृत वकील या पुस्तकामध्ये गाठलंय किंवा पकडलंय आणि हेच या पुस्तकाचं नेमकं वैशिष्ट्य आहे. नानी पालखीवाला यांचा जन्म 16 जानेवारी 1920 आणि नानी पालखीवाला यांच्या निधनाची तारीख 11 डिसेंबर 2002. आज त्यांच्या मृत्यूला निदान 22 वर्ष तरी होऊन गेली आहेत. त्यांनी लढलेल्या अनेक त्यावेळी गाजलेल्या खटल्यांचे मुद्दे आज कालबाह्य झाली आहेत. अगदी असं काही होतं हे साधं माहिती सुद्धा नसावं असं आजचं वातावरण आहे. पण आजही कालबाह्य न झालेली गोष्ट म्हणजे नानी पालखीवाला या नावाभोवती असलेली विश्वासार्हता आणि आदराची भावना. उत्कृष्टतेसाठी कष्ट करावे लागतात आणि त्यासाठी दुसरा कोणताही पर्याय नाही, ही जन्मापासूनची नानी पालखीवालांच्या आई वडिलांची शिकवण आणि त्याचं आयुष्यभर निष्ठेनं केलेलं पालन म्हणजे नानी पालखीवाला. आजच्या ज्ञानाधिष्ठित अर्थव्यवस्थेच्या जमान्यामध्ये या दोन्ही गुणांची अत्यावश्यकता आहे हे वेगळेपणानं सांगावं अशी परिस्थिती नाही. हे पुस्तक वाचून पूर्ण करत असताना सतत वाटत राहतं की उपजत बुद्धिमत्ता, प्रामाणिक आणि सातत्यपूर्ण कष्ट, योग्य वेळी योग्य संधी मिळणं आणि प्रत्येक वेळी अशा संधीचं सोनं करणं, त्याला पूर्ण न्याय देणं आणि अगदी पक्क्या म्हणजे टिपिकल अशा पारशी संस्कृतीचा पगडा आणि त्याच वेळेला स्वतःच्या देशाविषयी, आपल्या देशाविषयी अतोनात प्रेम आणि निष्ठा याचा सुनियोजित, सुसंस्कृत, सालस आणि सदाचारी कुंभमेळा म्हणजे कैलासवासी नानी पालखीवाला आणि त्याचं सोदाहरण, समर्पक वर्णन म्हणजे विजय गोखले यांचं हे पुस्तक नानी पालखीवाला एक सहृदयी सुसंस्कृत वकील. कैलासवासी नानी पालखीवाला यांच्याविषयी या पुस्तकात साहजिकच अनेक किस्से सांगण्यात आले आहेत. मला त्यापैकी सगळ्यात महत्वाचा वाटणारा किस्सा म्हणजे सुतारकाम, जाळीचं नक्षीकाम, रेखाचित्र, जलरंगातली चित्र, पियानो वादन, व्हायोलिन वादन या सगळ्या गोष्टी येणारे नानी पालखीवाला अफाट वेगाने वाचत असत. पुस्तकार्थ या मालिकेत पुस्तकाविषयीचा किस्सा सांगणं हे अत्यंत उघड आहे, सहज आहे. पण नानी पालखीवाला यांच्या वाचनाला कोणताही विषय वर्ज्य नव्हता. याबाबत मुरलीधर भंडारे यांनी सांगितलेला एक किस्सा या पुस्तकात आहे. ते मुरलीधर भंडारे त्यांच्या स्वतःच्या दुसऱ्या एका लेखात असं म्हणतात की मुंबईच्या गव्हर्नमेंट लॉ कॉलेजची लायब्ररी अत्यंत समृद्ध आहे,
पण या लायब्ररीचा पुरेपूर उपयोग करून घेणारी दोनच व्यक्तिमत्व, पहिले म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि दुसरे म्हणजे नानी पालखीवाला. मला वाटतं पुस्तकार्थ या मालिकेमध्ये याच्याहून दुसरं चपखल उदाहरण देता येईल अशातला भाग नाही. पण याच्याच बरोबरीने विजय गोखले यांच्या या पुस्तकात नानी पालखीवाला यांच्याबाबत माहिती देणाऱ्या इतर अनेक पुस्तकांचा उल्लेख होतो. मला सारखं वाटतं की निदान ही पुस्तकं तरी आपण सगळ्यांनी वाचली पाहिजेत. नानी पालखीवाला केवळ 39 वर्षाचे असताना त्यांना सर्वोच्च न्यायालयात न्यायाधीश होण्याची संधी होती. त्याबाबत त्यांना विचारणाही करण्यात आली होती. पण आई वडिलांना मुंबईत सोडून जावं लागेल म्हणून त्यांनी त्यावेळी त्याला नकार दिला. 1976 साली नानी पालखीवाला अमेरिकेचे राजदूत होते. त्याही वेळेला ते सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश म्हणून येतील का अशी विचारणा केली गेली होती. अशी ही चर्चा त्या काळामध्ये होती. पण त्याही वेळेला त्यांनी ही विचारणा किंवा मागणी स्वीकारली नव्हती. सर्वोच्च न्यायालयात पद हे सर्वोच्च न्यायालयातलं पद हा त्यांच्या नशिबात नसलेला भाग होता. पण असा काही एकमेव योग नव्हता. त्यांना प्राध्यापक व्हायचं होतं, पण ते प्राध्यापक होऊ शकले नाहीत. त्यांना सनदी अधिकारी व्हायचं होतं, पण ते सनदी अधिकारी होऊ शकले नाहीत म्हणजे तो योगच त्यांच्या नशिबात नव्हता. प्रश्न पात्रतेचा नव्हता, प्रश्न संधी मिळण्याचा होता. असा उल्लेख ज्यावेळेला या पुस्तकात वाचत होतो त्या वेळेला एका वकिलाच्याच जीवनावर आधारित असं प्राध्यापक वसंत कानेटकर यांचं गाठ आहे माझ्याशी नावाचं नाटक आहे. त्या नाटकातली ही भूमिका प्राध्यापक मधुकर तोरडमल करत असत. त्या पात्राच्या तोंडी एक वाक्य असं आहे की आय वॉज डेस्टाइन्ड अँड क्रुसिफाईड टू बी अ लॉयर. मला वाटतं नानी पालखीवाला यांच्या बाबतीतले हे हुकलेले योग आठवत असताना वसंत कानेटकरांचं हे वाक्य की आय वॉज डेस्टाइन्ड अँड क्रुसिफाईड टू बी अ लॉयर हे खरं असावं. या पुस्तकातल्या आवडलेल्या अनेक मुद्द्यांपैकी मला सर्वात जास्त आवडलेला मुद्दा म्हणजे नानी पालखीवाला यांचं सांगणं, लक्ष केंद्रित करणं, चित्त एकाग्र करणं आणि वेगात वाचणं या गोष्टी कोणालाही आत्मसात करता येतील. पुन्हा म्हणतो, नानी पालखीवालांचं लाडकं उद्दिष्ट किंवा सांगणं असं आहे, लक्ष केंद्रित करणं, चित्त एकाग्र करणं आणि वेगात वाचणं या गोष्टी कोणालाही आत्मसात करता येतील. आपल्या देशाचे माजी सरन्यायाधीश यशवंतराव चंद्रचूड यांनी नानी पालखीवाला यांचं वर्णन विचारांचा सुस्पष्टपणा, संशोधकता आणि कल्पकता अशा शब्दात केलंय. त्याची अनेक उदाहरणं विजय गोखले यांच्या नानी पालखीवाला एक सहृदयी सुसंस्कृत वकील या पुस्तकात वाचायला मिळतात. आणीबाणीची घोषणा त्यांनी व्यथित होऊन नानी पालखीवाला यांनी तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांचं वकीलपत्र तात्काळ सोडणं, त्याबाबत JRD टाटा यांनी हस्तक्षेप न करणं, हे सुसंस्कृत वर्तनाचे निकष अधोरेखित करणारे प्रसंग मुळातच या पुस्तकातनं वाचण्याजोगे आहेत. माझ्या 40 वर्षाच्या व्यावसायिक आयुष्यात मला पारशी सहकारी नाही असा एकही दिवस नव्हता. त्यामुळे मी अनेकदा म्हणतो की सहृदय आणि सुसंस्कृत हे 2 शब्द आणि पारशी समाज हे समानार्थी शब्द आहेत. पारशी संस्कृती या विषयावरचा एक स्वतंत्र व्हिडिओ माझ्या भावशेखर या मालिकेमध्ये मी केला होता. हे तुमच्यापैकी अनेक श्रोत्यांना, प्रेक्षकांना माहिती आहे. आणि त्यावेळेला मी म्हटलं होतं की सहृदय आणि सुसंस्कृत हे 2 शब्द आणि पारशी समाज हे समानार्थी शब्द आहेत. फक्त मला नेहमीच प्रश्न पडतो की संख्येनं कमी कमी होत जाणाऱ्या पारशी समाजाचा सहृदय आणि सुसंस्कृत हा गुणांक किंवा रक्तांक मात्र कमी कसा होत नाही. विजय गोखले यांचं हे पुस्तक वाचून या प्रश्नाचं उत्तर मिळतं. पण त्याच वेळेला हेही मनात येतं की पारशी समाज जसा कमी कमी होत नाहीये, तर एकंदरीतच सहृदयता आणि सुसंस्कृतता ही कमी कमी होत जाण्याच्या सध्याच्या काळात या पुस्तकाची नितांत आवश्यकता आहे. पुस्तकाचं नाव नानी पालखीवाला, एक सहृदयी सुसंस्कृत वकील, लेखक विजय गोखले, प्रकाशक ग्रंथाली प्रकाशन. मनपूर्वक धन्यवाद. पुस्तकार्थ.